छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी तब्बल 10 वर्षांनी निवडणूक होतीये। त्यामुळे अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत। ज्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज करून पक्षाची डोकेदुखी मात्र वाढवली आहे। भाजपमध्ये तब्बल 80 जणांनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत, तर शिवसेनेमध्ये देखील 40 ते 45 जणांनी बंडखोरी केली आहे। तीच परिस्थिती ठाकरे सेनेतही पाहायला मिळते। 19 आयाराम उमेदवारांना ठाकरे सेनेने उमेदवारी दिली, त्यामुळे त्यांच्याकडे देखील 25 ते 30 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे। इतर राजकीय पक्षांमध्ये देखील काही प्रमाणात बंडखोरी झाली असून त्यांचा मात्र निवडणुकीवर जास्त परिणाम होणार नसल्याची चर्चा आहे। आता या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून बंडोबांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून। अविनाश, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही चित्र होतं ते आपण सतत आपल्या दर्शकांना दाखवलंच। बंडखोर नाराज होते, आयारामांना प्राधान्य दिल्यामुळे बंडखोरांवर किंवा कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची एक भावना होती। आता काय घडतंय, कशी प्रकारे मनधरणी केली जाते? नक्कीच छत्रपती संभाजीनगरचं निवडणुकीचं कार्यक्रम, निवडणूक एकीकडे आणि संपूर्ण राज्याची निवडणूक एकीकडे असं चित्र मागील 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। कारण सर्वात जास्त राडा, नाराजी ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होती। त्याचाच परिणाम आता उमेदवारी अर्जामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष करून भाजपामध्ये जर आपण बंडखोरीची संख्या घेतली तिथे लक्षणीय संख्या आहे। तब्बल 80 जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपची डोकेदुखी वाढवली आहे। तर दुसरीकडे शिंदे सेनेतही तीच नाराजी आपल्याला पाहायला मिळते। कारण भाजपच्या प्रचार कार्यालयात झालेला गोंधळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर नाराज झालेले शिवसैनिक हे चालून गेले होते। मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला होता आणि अर्थातच या दोन्ही पक्षात ती बंडखोरी जास्त पाहायला मिळते। शिवसेनेत देखील 40 ते 45 जणांनी बंडखोरी केली, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले। तर एमआयएमचं देखील एक महत्त्वाचं या ठिकाणी आता अपडेट येते की नासिर सिद्दीकी जे माजी महापौर आहेत ते देखील आता 25 माजी जे नगरसेवक आहे, नासिर सिद्दीकी माजी नगरसेवक, ते आता माजी 25 नगरसेवकांना घेऊन एमआयएम मधून बाहेर पडले। त्यामुळे तिथे देखील मोठी बंडखोरी आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे ठाकरे सेनेने 19 आयारामांना उमेदवारी दिली, त्यामुळे तिथे देखील नाराजी आहे। काही सामूहिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे उद्धव ठाकरे यांना देखील पाठवले, तिथे देखील ती नाराजी पाहायला मिळते। तर संपूर्णच आता भाजपचं जर आपण बघितलं तर भाजपचे जेव्हा नेत्यांसोबत बातचीत केली, बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचं असं म्हणणं आहे की 60 ते 65 जण तरी आता माघार घेतील, त्यांच्यासोबत आमचं बोलणं चालू आहे, मनधरणीचे प्रयत्न चालू आहे। मात्र 10 ते 15 जण जे आहेत ते माघार घेण्यासाठी तयार नाही। ती मात्र भाजपसाठी डोकेदुखी असेल। तर शिंदे सेनेत जर आपण विचार केला 5 ते 10 जण जे अधिक नाराज होते, त्यांनी तीव्र संताप देखील व्यक्त केला होता, त्यांची डोकेदुखी शिवसेनेसाठी असणार आहे। तर 20 ते 25 जणांनी जे सामूहिक राजीनामे ठाकरे गटात दिले, त्यांचं देखील त्या ठिकाणी प्राबल्य कमी होईल आणि त्या ठिकाणी ती निवडणूक अवघड ठरेल। त्यासोबतच खैरे आणि दानवे वाद जो आहे उमेदवारी दिल्यावरून तो वाद देखील कारणीभूत ठाकरे गटाला ठरणार आहे। एकूणच जर आपण संपूर्ण चित्र संभाजीनगरचं बघितलं तर बंडखोर आता या संपूर्ण राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे, डोकेदुखी वाढवणार आहे। त्यामुळे भाजपकडून आपण जर बघितलं तर मध्यरात्रीपर्यंत मनधरणीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू होते। ज्या भाजप कार्यालयाजवळ मी आता उभा आहे, ह्याच भाजप कार्यालयात बदाने पाटील असतील, दिव्या मराठे असतील, त्यांनी उपोषण देखील केलं होतं, मोठा राडा या ठिकाणी केला होता आणि त्यांना मनवण्यात भाजपला यश आलंय। मात्र ते माघार घेतील का हे पाहावं लागेल। त्यांनी फक्त आम्ही जो राडा केला किंवा जो संपूर्ण प्रकार झाला त्याबद्दल माफी मागतो असे व्हिडिओ देखील पोस्ट केले, पण निवडणूक प्रत्यक्षात आता निवडणुकीतून माघार घेतात का याकडे लक्ष असेल। तर शिंदे गटातही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। राजेंद्र जंजाळ यांचे काही निकटवर्ती आहे, त्यांचे तिकीट कापण्यात आले होते, ते देखील आता नाराज होऊन अजून नाराजी तीव्र संताप व्यक्त करतात की मग आपली उमेदवारी मागे घेतात। पालकमंत्री त्यांना मनवण्यात यशस्वी होतात का हे देखील पाहावं लागेल। एकूणच संभाजीनगरचं जे चित्र आहे ते अधिक बिकट होत चाललंय। आता 3 वाजेपर्यंत नक्की कोण रिंगणात राहतं आणि कोण घरी जातं। अविनाश, सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत वेळोवेळी।